धाराशिव जिल्ह्यात व्यापारी, शेतकरी, शेतमजूर तसेच अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात कुरेशी समाजाने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात आली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी। राज्यात सध्या आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजाला तसेच व्यापारी आणि शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। प्रशासकीय स्तरावरही या घटकांवर अन्याय होत असल्याचा दावा करत कुरेशी समाजाने आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत। या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने कुरेशी समाजाचे नागरिक, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। त्यांच्या मागण्यांमध्ये अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार थांबवणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे आणि व्यापाऱ्यांना योग्य न्याय मिळवून देणे यांचा समावेश आहे। आंदोलकांनी भाजप सरकारच्या धोरणावर सडकून टीका करत सरकारच्या निष्क्रियतेमुळे समाजात असंतोष वाढत असल्याचे म्हटले। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। समाज जे आहे मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे। या समाजाला न्याय मिळण्यासाठी जे आहे आज आपण पाहू शकता, व्यापारी असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, अल्पसंख्याक समाजावरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात या ठिकाणी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी धरण्यावरती आंदोलन करताना पाहायला मिळतं। अनेक विविध संघटना आहेत, त्या संघटनेच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगतो बरेच ठिकाणी असा प्रकार घडलेला आहे। एक टेम्पो बघितला त्याच्याकडून 1000, 20,000, 10,000 उकळायचं आणि त्याला त्या ठिकाणी सोडून द्यायचं। ज्याने कोणी पैसे मिळले त्याला त्या ठिकाणी मारहाण करायची। हे आता इथून पुढच्या काळामध्ये चालणार नाही। एजंट आलो आता इथून पुढच्या काळामध्ये आमची आणि तुमची गाठ आहे, लक्षात ठेवलं जातं। पुढच्या काळामध्ये जे भाकर जनावर आहेत ही मी सर्व शेतकऱ्यांना ही विनंती अशी करतोय की आपण सगळे जणांनी या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपली जी भाकर जनावर आहेत यांच्याकडे जमा करायची। आम्हाला फासवर द्या, परंतु त्या कायद्याच्या नावाखाली जातीचा निर्माण करण्यासाठी म्हशीचे जेवढं त्यांनी येत असतात, त्यांचा अन्याय करत असतात तर न्याय मिळेल तुमचं कायदा हात काय म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी सर्व ताकदीने सेवा बंद होतो। अरे काय चाललंय भाजपवाल्यानो, तुमचे काय नाटकं चाललंय? कटिंग होतो, वटिंग शेपाचा वर गेलं काराजातील पुण्यात बंदीत करायचे ना, मोठमोठे कत्तलखानी पहिला पण थकवारी गेलं ना, ती कत्तलखानी बंद करा। त्यावेळेस तुम्ही म्हातारी झालेली आहे। आता त्या मशीनचं काय करावं? खाती मी भीतीमुळे नाही, म्हणजे शेतकरी बी अडचणीचा, व्यापारी बी अडचणीचा, असे दिवसा मनस्थिती डोक्यावर मारत असतात तर तुमच्या खाली खुर्च्या खाली गेल्याशिवाय त्याच्यानंतर राहणार नाही। अडून लागतो थांबतो देऊन दे महाराष्ट्र। आज आपण पाहू शकतो धाराशिव जिल्ह्यामध्ये जे असंख्य समाज जे आहे रस्त्यावरती उतरून या ठिकाणी धरणं आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते। असंख्य समाज जे आहे या कुरेशी समाजाला जे आहे अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्ष या ठिकाणी पाठिंबा देताना पाहायला मिळते। कसं बघताय आंदोलन धरणं आंदोलनकडे? हे सरकार 2015 ला गोवंश हत्ती कायदा बंद केलाय, कायदा अंमलबजावणी आणली आहे, GR काढलेला आहे। काय म्हणून GR आहे? गायीपासून जी उत्पादित होणाऱ्या कारवड असेल, गाय असेल त्याची हत्या करायची। ठीक आहे, आम्ही हिंदू आहोत, गायला आम्ही मानतो, आमची आई येते, परंतु त्याच्या नावाखाली म्हशी हाले आम्ही काय करायचे? आमच्या शेतकरी आहोत, आमच्या म्हशी भाकड झाल्या, आमच्या हाले आता कामात येतात, मग आमच्या हाले जर व्यापार नाही रे तर सत्ताधार आम्ही हाले आम्ही चढवायचे का? ह्यांच्या कायदा केला दोन गाडोच्या फुलीत आमचं एवढंच सरकारला म्हणणं आहे। कायद्याचं तंतोतंत पालन करत असताना जर व्यापाराला त्रास ही सरकार करत असेल तर त्यांची जागा दाखवायला 18 पकड जाते का महाराष्ट्रामध्ये आता आलेली आहे। पण एक मी आव्हान करतो, एक कट्टर शिवसैनिक बाळासाहेबचा गद्दार नाही, कट्टर शिवसैनिक खानदार शिवसैनिक म्हणून तुमच्या दमाने बाजू बनू। गोव्यात जाऊन तुम्ही जाऊन तिथं कायदा बंद करा। तिथला मुख्यमंत्री पर्रीकरला असं पत्रकारांनी प्रश्न विचारले होते, त्यांनी म्हणले अरे गाईचं मटण मी आवडी रोज खातोय, तुझा मग मुख्यमंत्री मेरा देवघरी गेला,
तू बोंब बोलतोय परत तिकडे करा मग आमच्याकडे हे आम्ही आमच्याचे आव्हान करतो या प्रसंगी। अशा पद्धतीने ते धाराशिव जिल्ह्यामध्ये जे नेते मंडळ जे भाजप सरकार विरुद्ध आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। आता समाजावरती जे अल्पसंख्याक समाज या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचारच्या विरोधामध्ये हा लढा उभा केलेला आहे। आता समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारचे आता जागे होणार का हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव।